प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नितेश राणे, नारायण राणे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। रोज बातम्यांच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने विरोधकांवर टीका करतात, त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष आणि पक्षातील प्रत्येक नेता त्यांच्यावर तुटून पडतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा स्वतःचा स्वतंत्र मतदार आहे, त्यामुळे कोकणातली निवडणूक शिवसेनेच्या नावावर लढवली जाते, जिंकलीही जाते। पण याच मतदारसंघात यावेळी गणित बदलली आहेत। केवळ गणित बदलली नाहीत, तर सगळी समीकरणे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत। पण तरीही महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक जिल्ह्यात पुन्हा ठाकरे गटाचा भगवा फडकवण्यासाठी ठाकरे गटातील प्रत्येक नेता उत्सुक आहे आणि त्या दिशेने तो तयारी करतोय असं बोलल्या जातंय। पण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिखट, भोसरी, कडवी आणि रंजक ठरणार आहे। याचं कारण म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितेश राणे आहेत आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे की नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात कट्टर वैर पाहायला मिळतं। आता या राजकीय वैराला घरी बसवण्यासाठी शपथच जणू ठाकरे गटाने घेतली आहे असं बोलल्या जाते। आता खरंच शिवसेना ठाकरे गट नितेश राणे यांना पाडू शकतो का आणि त्यांना पाडण्यासाठी कोणती रणनीती महाविकास आघाडी खेळेल पाहूया। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। नितेश राणे यांना पाडण्यासाठी मोठी प्लॅनिंग महाविकास आघाडीमध्ये केली जात आहे असं बोलल्या जातं। कारण ज्या पद्धतीने नितेश हे टीका करतात ती ठाकरे गटाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला सहन न होणारी आहे असं दिसून येतं। नारायण राणे पहिले शिवसेनेचेच होते, पण पक्षांतर्गत काही घडामोडी घडल्या आणि त्यांना बाहेर निघावं लागलं। उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना बाहेर निघावं लागलं असाही आरोप राणे यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येतो। नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आक्रमक पवित्रा घेतात। मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना आक्रमक नाही तर शांत, संयमी आणि विकासाचे राजकारण करणारा नेता हवा असल्याचं ठाकरे गटाकडून बोलल्या जातं। तसेच राणे घराण्याची पक्ष बदलण्याची जी परंपरा आहे त्याची निवडणुकीत मुख्य मुद्दा बनवून ठाकरे गट विरोध करू शकतो। त्यामुळे नक्कीच जनमानसात त्यांच्याबद्दलचा आदर कमी होऊ शकतो। काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये सरपंचाच्या निवडणुकी संदर्भात ते बोलले होते, जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर निधी मिळू देणार नाही किंवा विकास होऊ देणार नाही असं ते बोलले होते। जनलोकप्रतिनिधीची जर अशी भाषा असेल, अशा दबाव तंत्राचा वापर जर त्यांच्याकडून करण्यात येत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिगत मताचे, त्याच्या अधिकाराचे काय मूल्य, हा प्रश्न देखील ठाकरे गटाने लावून धरला होता आणि याचा उपयोग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते नक्कीच करून घेतील। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेचेच सतीश सावंत यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो। सतीश सावंत यांना 2019 मध्ये 28,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र यावेळी पारंपरिक शिवसैनिक अत्यंत वेगळ्या भूमिकेत आहे, ते परिवर्तनवादी विचाराच्या भूमिकेत आहे असेही बोलल्या जाते। सोबतच जिल्ह्यात ठाकरे गटाचे कट्टर समर्थक असलेले कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे सुद्धा नितेश राणे यांना पाडण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावतील। या परिसरातले वैभव नाईक यांचा दबदबा आहे। तसेच खासदार विनायक राऊत हे देखील आपल्या जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील। सोबतच ठाकरे गटाच्या वक्त्यांची जी फळी आहे ती अत्यंत प्रभावी आहे। यामध्ये संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, विनायक राऊत आहेत, नितीन बानगुडे पाटील आहेत आणि राणे यांच्यावर सतत टीका करणारे शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते शरद कोळी हेही आहेत। आता या सगळ्या नेत्यांचा विचार केला तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांची मते खेचून आणण्यात त्यांना यश मिळू शकतं। सोबतच शरद पवार गट, काँग्रेस, शेकाप आणि वंचितच्या आधारामुळे मोठे मतदान महाविकास आघाडीच्या परड्यात पडू शकते। आता आपल्या प्रखर टीकेमुळे नितेश राणे यांनी अगोदरच खूप सारे विरोधक निर्माण करून ठेवले आहेत। विशेष म्हणजे त्यांचे ठाकरे गटात जास्त विरोधक आहेत। आता हे सगळे विरोधक एकत्र येऊन नितेश राणे यांच्या पराभवाचा फंडा अंमलात कसा आणतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। एकंदरीतच विचार करता इथे ठाकरे गटाला विजय मिळू शकतो अशी ही सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे। आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।